विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण एसएससी बोर्ड एक्झाम 2024 मध्ये आपल्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये जे ग्रामरचे वाक्य आलेले आहेत त्या ग्रामरच्या वाक्यावरती अवलंबून एक टेस्ट तयार केलेली आहे आणि ती टेस्ट तुम्हाला पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायापैकी योग्य पर्यायाला टिक करा अशी आहे। तर तो पर्याय का बरोबर आहे हे मी या व्हिडिओमध्ये स्पष्ट करून सांगणार आहे। नंबर 1, द साइट ऑफ द फूड मॅडन हिम ऍड क्वेश्चन टॅग। या वाक्यामध्ये आपल्याला क्वेश्चन टॅग ऍड करायचा आहे। आपण पर्याय पाहूया। पहिला पर्याय आहे डिडंट इट। या ठिकाणी दिलेलं जे वाक्य आहे ते सिंपल पास्ट टेन्स मधलं आहे। ईडी आहे म्हणून आपण इथे डिड घेणार आहोत। आपलं वाक्य होकारात्मक आहे, क्वेश्चन टॅग करताना त्याला नकारात्मक करणार आहोत म्हणजे डिडंट। आणि द साइट यासाठी इथे प्रोनाउन योग्य आहे। निर्जीव वस्तू असेल तर आपण इट प्रोनाउन घेतो म्हणजे आपला जो पहिला पर्याय आहे तो अगदी बरोबर आहे। दुसरा जो पर्याय आहे तो चुकीचा का आहे? कारण इथे क्रियापदाचं दुसरं रूप दिले। जर पहिलं असतं मॅडन असं असतं तर डू बरोबर आलं असतं, म्हणून दुसरा पर्याय चुकीचा। तिसरा पर्याय डिड इट, पण आपलं जे वाक्य आहे ते वाक्य होकारात्मक आहे आणि म्हणून आपल्याला क्वेश्चन टॅग नकारात्मक करायचा आहे। इथे त्यांनी क्वेश्चन टॅग होकारात्मक दिलाय म्हणून तो चुकीचा आहे। डोंट इट हे पण चुकीचाच पर्याय आहे कारण इथे मॅडन ईडी लावलेला आहे म्हणजे इथे डिडच योग्य बरोबर आहे। क्वेश्चन नंबर 2, ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम रिराइट द सेंटेन्स इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स। म्हणजे आपल्याला दिलेलं जे वाक्य आहे ते पूर्ण वर्तमान काळामध्ये लिहायचंय। आता विद्यार्थ्यांनो, हे जे दिलेलं वाक्य आहे ते वॉज लुकिंग म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण भूतकाळामधलं दिलेलं आहे आणि त्याचं आपल्याला करायचंय पूर्ण वर्तमान काळ। आता बघूया आपण एक एक पर्याय बघूया। ओनली हिज मदर हॅज लुकिंग ॲट हिम। या ठिकाणी जरी टू हॅवचं क्रियापद हॅज घेतलेलं असलं प्रेझेंट टेन्स मधलं तरी सुद्धा दिलेल्या क्रियापदाचं तिसरं रूप घेतलेलं नाहीये, आयएनजी लावले म्हणजे हा पर्याय आपला चुकीचा आहे। दुसरा पर्याय ओनली हिज मदर हॅज लुक ॲट हिम। या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट साठी टू हॅवचं जे क्रियापद घेतात हॅज किंवा हॅव त्यामधील हॅज हे क्रियापद मदर सिंग्युलर असल्यामुळे अगदी बरोबर आहे। दिलेल्या क्रियापदाचं दुसरं रूप घेतलेलं आहे लुक्ड ॲट हिम। हॅज लुक यावरून हा जो पर्याय आहे तो अगदी बरोबर आहे। तिसरा पर्याय पाहूया, ओनली हिज मदर हॅज बीन लुकिंग ॲट हिम। यामध्ये हा जो पर्याय आहे तो का चुकीचा आहे? तर जेव्हा आपण ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करतो तेव्हा बीन वापरतो आणि इथे आयएनजी लावलेले म्हणजे दोन चुकीचे इथे आपण कारण सांगू शकतो की हा पर्याय चुकीचा आहे। त्यानंतर चौथा जो पर्याय आहे ओनली हिज मदर हॅड लुक ॲट हिम। हॅड म्हटल्यानंतर टू हॅवचं क्रियापद पास्ट परफेक्ट टेन्स साठी वापरतात, पूर्ण भूतकाळासाठी वापरतात, पण आपल्याला इथे पूर्ण वर्तमान काळातलं टू हॅवचं क्रियापद पाहिजे म्हणून हे चुकीचा पर्याय आहे। ही आस्क मी व्हॉट इज माय फॉल्ट, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फ्रॉम द फॉलोइंग। दिलेलं वाक्य जे आहे ते आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायचे। या ठिकाणी आपण पर्याय बघूया। ही आस्क मी व्हॉट इज हिज फॉल्ट। या ठिकाणी ही आस्क मी बरोबर आहे। WH वर्ड घेतल्यामुळे WH वर्ड जशाला तसा आपण कॉमा इंटिन्युएटेड कॉमाच्या ठिकाणी घेतो तेही बरोबर आहे, परंतु इथे जे दिलेलं वाक्य त्याचा आपल्याला भूतकाळ करायचा असतो, इथे भूतकाळ केलेला नाही म्हणजेच हे वाक्य चुकीचं आहे। ही आस्क मी व्हॉट वॉज हिज फॉल्ट। या ठिकाणी ही आस्क मी व्हॉट इथपर्यंत बरोबर आहे, हे आस्क मी बरोबर आहे। WH वर्ड आपण कॉमा इंटिन्युएटेड कॉमाच्या ठिकाणी घेतला बरोबर आहे, पण दिलेल्या वाक्याचा भूतकाळ सुद्धा केलेला आहे, परंतु वाक्याची रचना मात्र इथे चुकलेली आहे। वॉज हिज फॉल्ट असं रचना जी आहे वाक्याची ती चुकीची आहे कारण आपण
डायरेक्टचे इनडायरेक्ट करत असताना प्रथम वाक्य विधानात्मक करतो आणि नंतर त्याचं पास्ट टेन्स करतो. तिसरा पर्याय, ही आस्क मी व्हॉट हिज फॉल्ट इज, म्हणजेच इथे इज वापरले म्हणजे भूतकाळ केलेला नाही, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. चौथा पर्याय, ही आस्क मी व्हॉट हिज फॉल्ट वॉज, हा पर्याय योग्य आहे. ही आस्क मी कॉमा इंटिन्युएटेड कॉमाच्या ठिकाणी व्हॉट आणि त्यानंतर प्रथम आपण वाक्य विधानात्मक करून त्याचा पास्ट टेन्स केलाय. प्रथम विधानात्मक काय, सुरुवातीला आपण माय घेतलं, माय फॉल्ट इज, आणि मग त्याचं आपण भूतकाळ केलेला आहे, हिज फॉल्ट वॉज, म्हणजे हा पर्याय योग्य आहे. नंबर 4, ही वॉज फोर्स टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली, पिक आउट द इन्फिनिटिव्ह. यामध्ये मात्र विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, इन्फिनिटिव्ह म्हणजे टू आणि दिलेल्या क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजेच इन्फिनिटिव्ह. यामध्ये दुसरे पर्याय चुकीचे आहेत, हे लगेच तुमच्या लक्षात येईल. दुसरा जो पर्याय आहे टू किल, हे उत्तर जे ऑप्शन आहे ते अगदी बरोबर आहे. नंबर 5, कलाम रोट सेव्हरल बुक्स फ्रेम WH टाइप क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन पार्ट एज आन्सर. म्हणजे विद्यार्थ्यांनो इथे आपल्याला अंडरलाइन पार्ट जो आहे तो आपल्या प्रश्नाचं उत्तर आला पाहिजे असा प्रश्न बनवायचा आहे. आता आपण बघूया, ही रोट म्हणजे इथे साधा भूतकाळ आहे, म्हणजेच डिड प्लस राईट असं आपल्या क्वेश्चन मध्ये आलं पाहिजे. आता पर्याय पाहूया, व्हॉट डिड कलाम राईट, हा पर्याय योग्य आहे. म्हणजेच इंटरोगेटिव्ह सेंटेन्स करत असताना त्याचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, WH वर्ड प्लस ऑक्झिलरी वर्ब म्हणजे आपला डिड, त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे कलाम आणि मेन वर्ब म्हणजे राईट. म्हणजे आपला पहिलाच पर्याय योग्य आहे. दुसरा पर्याय बघा, व्हॉट कलाम रोट, हा जो प्रश्न आहे तो आपण जर उत्तर बघितलं तर लगेच उत्तर बरोबर येतं, कलाम रोट सेव्हरल बुक्स. परंतु आपल्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा जो स्ट्रक्चर दिलेला आहे त्या स्ट्रक्चरनुसार हा पर्याय बरोबर नाही. तिसरा पर्याय बघा, हाऊ मेनी बुक्स कलाम रोट, हाऊ मेनी म्हटल्यानंतर इथे नंबर आले पाहिजेत 3, 4, म्हणजे इथे आपल्याला सेव्हरल लिहायचे म्हणून हाऊ मेनी WH वर्ड चुकीचा आहे. हाऊ मच म्हणजे इथे वॉटर लिक्विड एखादं मोजण्यासाठी हाऊ मच घेतात म्हणून WH वर्डच इथे पण चुकीचा दिलेला आहे. म्हणजे आपण ह्या दोन पर्यायाचा तर विचारच करू शकत नाही. आपला पहिला जो पर्याय आहे ऑप्शन आहे तो बरोबर आहे. 6, कलाम earn a degree in aeronautical engineering. Begin the sentence with a degree in. आता आपल्याला काय करायचे, या वाक्यामध्ये चेंज द वॉइस करायचे, म्हणजे ऍक्टिव्हचं आपल्याला पॅसिव्ह करायचे. त्यांनी आपल्याला इथे जे ऑब्जेक्ट आहे अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग या पासून सुरुवात करा असं दिलेलं आहे. मग आपण विद्यार्थ्यांनो सुरुवातीला बघणार आहोत की दिलेलं वाक्य कोणत्या काळातलं आहे आणि मग त्यानुसार मग आपण ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करतो ते बघूया. पहिला पर्याय बघा, अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग इज अर्न बाय कलाम. आता हा पर्याय का चुकीचा आहे, इज इथे वापरलंय. आपलं जे वाक्य आहे ते भूतकाळातलं आहे म्हणजे हा पर्याय चुकला. अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग वॉज अर्न बाय कलाम, हा पर्याय अगदी बरोबर आहे कारण ईडी म्हणजे भूतकाळ, मग इथे आपण वॉज वापरलं. दिलेल्या क्रियापदाचं तिसरं रूप बाय कलाम. तिसरा जो पर्याय आहे तो आहे अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग वेअर अर्न बाय कलाम. या ठिकाणी वेअर जे क्रियापद घेतले ते चुकीचं घेतलंय. आता इथे अ डिग्री म्हणजे 1 डिग्री आहे आणि त्याच्यासमोर जर आपण क्रियापद जे वापरलेलं आहे ते अनेक वचनी वापरले म्हणून हा पर्याय चुकला. अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग आर अर्न बाय कलाम, आर पण येऊ शकत नाही कारण आपलं वाक्य भूतकाळातलं आहे. सेंटेन्स नंबर 7, ऍड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. चूज द करेक्ट ऑप्शन. शब्द दिलेला इथे मॅनेज, म्हणजे तुम्हाला सफिक्स किंवा प्रिफिक्स दिलेल्या शब्दाला जोडलेला आहे का ते चेक करून योग्य पर्याय निवडायचा आहे. आता आपण एक पर्याय बघू, डिसमॅनेज. डिसमॅनेज हा डिस हे प्रिफिक्स लावले पण योग्य नाही लावलं, हे चुकीचं आहे. मिसमॅनेजिंग, आता हा जो पर्याय आहे मिसमॅनेज हा असा शब्द आहे पण मॅनेजिंग म्हणजे ING पण सफिक्स पण लावला आणि प्रिफिक्स पण लावलं म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. मॅनेजफुल हा शब्दच नाहीये आणि मॅनेजमेंट हा शब्द
हा पर्याय अगदी बरोबर आहे. 8. Add a prefix or suffix to make new words. Choose the correct option. वर्ड आहे काइंड. आता काइंडला सुद्धा इथे प्रिफिक्स लावलेत, पण कुठला प्रिफिक्स किंवा कुठला सफिक्स योग्य आहे? इन काइंड वर्ड नाहीये, अँड काइंड वर्ड नाहीये, डिसकाइंड हे जे प्रिफिक्स लावले ते चुकीचे लावलेले आहेत. योग्य पर्याय आहे काइंडनेस. इथे सफिक्स लावलाय NESS, पण हाच पर्याय इथे योग्य आहे. नंबर 9. Add clause to the following sentence to expand it meaningfully. This is a classroom. Choose the correct option. विद्यार्थ्यांनो, यांनी इथे वाक्य दिलेले आणि त्याला आपल्याला क्लॉज लावायचा आणि ते वाक्य विस्तारित करायचे, मोठं करायचे. आता प्रथम मी तुम्हाला क्लॉज कसा तयार करायचा हे सांगते की जेव्हा तुम्हाला एखाद्या वाक्याला क्लॉज करायचा आहे तयार, तर त्याच्यामध्ये सबऑर्डिनेटर किंवा कोऑर्डिनेटर कंजक्शन असलं पाहिजे. मग ते काही असू दे, WH वर्ड असू दे, दॅट, बिकॉज, इफ, कुठलंही कोऑर्डिनेटिंग कंजक्शन वापरणं महत्वाचं आहे. पहिला पर्याय बघा, दिस इज अ क्लासरूम ऑफ 8B. साधं वाक्य आहे, याच्यामध्ये सबऑर्डिनेटर कंजक्शनच वापरलेलं नाहीये. दिस इज अ क्लासरूम फॉर स्टुडंट हा पण चुकीचा आहे. दिस इज अ क्लासरूम हॅव्हिंग 2 विंडोज यामध्ये क्लॉजेस वापरलेलेच नाहीयेत. बघा इथे, दिस इज अ क्लासरूम वेअर स्टुडंट्स गॅदर टू अर्न अँड शेअर आयडियाज. बघा आता याच्या पुढे मी क्लॉज ऍड केलाय. कुठला? वेअर स्टुडंट्स गॅदर टू लर्न अँड शेअर आयडियाज. म्हणजे हा क्लासरूम आहे की ज्या ठिकाणी विद्यार्थी शिकण्यासाठी त्यांच्या कल्पना शेअर करण्यासाठी एकत्र येतात. ज्या ठिकाणी वेअर स्टुडंट्स गॅदर टू लर्न अँड शेअर आयडियाज हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. म्हणजेच वेअर हा झाला सबऑर्डिनेट कंजंक्शन किंवा कोऑर्डिनेट कंजंक्शन. म्हणजे वेअरच्या पुढचा भाग तुम्ही सांगू शकता की क्लॉज वापरलेला आहे. त्यामुळे हा पर्याय अगदी बरोबर आहे. नंबर 10. Complete the word chain of verbs. Add 4 words, each beginning with the last letter of the previous word. आता इथे आपल्याला लक्षात ठेवायचे की आपल्याला जी वर्ड चेन करायची ती व्हर्बची करायची. व्हर्ब म्हणजे क्रिया दर्शवणारे शब्द, आणि क्रिया दर्शवणारे म्हणजेच मेन व्हर्ब असले पाहिजेत. बघा पहिला पर्याय बघूया. ग्रो, शेवटचं लेटर W आहे, राईट, अर्न, निग्लेक्ट, टॉक हे सगळे व्हर्ब आहेत. राईट म्हणजे लिहिणे, अर्न म्हणजे कमावणे, मिळवणे, निग्लेक्ट म्हणजे दुर्लक्ष करणे, टॉक म्हणजे बोलणे. म्हणजे आणि शेवटच्या लेटरचा उपयोग करून आपण त्याच्या समोरचे शब्द बनवलेले आहेत, म्हणून हा पर्याय अगदी योग्य आहे. आता राहिलेले पर्याय कसे चुकीचे आहेत? ग्रो, त्यानंतर वेअर, हे जे वेअर आहे ते क्रियापद आहे, म्हणजे टू बीचं क्रियापद आहे, ऍक्शन वर्ब नाहीये, त्यामुळे हा पर्याय चुकला. ग्रो, विच, विच हे नाउन आहे, त्यामुळे हा पर्याय चुकला. त्यानंतर ग्रोच्या पुढे वॉज, जसं इथे वेअर टू बीचं क्रियापद आहे तसं वॉज टू बीचं क्रियापद आहे, म्हणजे ऍक्शन वर्ड नाहीये, त्यामुळे हाही पर्याय चुकला. लक्षात ठेवायचे आपल्याला वर्ब म्हणजे ऍक्शन वर्ड्स वापरायचे आहेत, कुठल्या तरी ऍक्शन त्याच्यामध्ये दाखवल्या पाहिजेत. अशा प्रकारे आपण ही टेस्ट सोडवलेली आहे. स्कोर आहे 10 आउट ऑफ 10. सर्व पर्याय एकदा तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला काही अडचण असेल तर मला कॉमेंटमध्ये जरूर विचारा. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली, यामध्ये तुम्हाला काही सजेशन सांगायचे असतील तर त्या तुम्ही मला जरूर सांगा. आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.